मंडळी, मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये केंद्र सरकारनं आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी IMPSL ही सरकारी औषधाची कंपनी एका खाजगी संस्थेला कशी विकली आणि त्यावर तुमच्यापैकी एका भावाची खूप महत्त्वाची कमेंट आली। त्यांनी विचारलं की जे खाजगीकरण चाललंय याला थांबवायला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे काही मार्ग नाही का? हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितकाच तो गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे। कारण ज्या सरकारी कंपन्या किंवा मालमत्ता सरकार विकत आहे त्या प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या पैशातून आणि कष्टाने उभे राहिले आहे। मग अशा वेळी आपल्यासारखा एक सामान्य माणूस सरकारचा हा निर्णय रोखू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच रोखू शकतो। पण ते कसं, तेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। पहिली गोष्ट आपण डोक्यातून हे काढून टाकली पाहिजे की आपण काहीच करू शकत नाही। लोकशाहीत अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात असते। सरकार हे फक्त त्या मालमत्तेचे रखवालदार असते, मालक नाही। त्यामुळे सर्वसामान्य माणूस खाजगीकरणाचा निर्णय नक्कीच रोखू शकतो। सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे संविधानानं आपल्याला दिलेला कायदेशीर अधिकार, म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन जनहित याचिका दाखल करणे। आणि दुसरा मार्ग म्हणजे शांततापूर्ण आंदोलन आणि रस्त्यावर उतरून केलेला विरोध। आपल्या देशाचा इतिहास साक्षी आहे की बँक किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या त्रिविरोधामुळे सरकारला अनेकदा खाजगीकरणाचे निर्णय मागे घ्यावे लागले आहेत। पण आता तुमच्या मनात एक मोठी आणि अगदी रास्त शंका येईल। तुम्ही म्हणाल की जर कोर्ट आणि आंदोलन हे मार्ग आहेत तर IMPSLच्या बाबतीत तिथल्या कामगारांनी कोर्टात लढा दिला, रस्त्यावर उतरून आंदोलन केली, तरीही ही कंपनी का विकली गेली? यात नक्कीच काहीतरी मोठी गडबड वाटते ना? तर ही गडबड नेमकी काय आहे ते समजून घेऊया। सगळ्यात आधी कोर्टाच्या लढ्याबद्दल बोलूया। जेव्हा IMPSLचे कामगार कोर्टात गेले तेव्हा कोर्टासमोर एक कायदेशीर मर्यादा आली। आपल्या देशाच्या नियमानुसार कोणती सरकारी कंपनी चालवायची, कोणती विकायची किंवा देशाचे आर्थिक धोरण कसे असावे हा सर्वस्वी सरकारचा धोरणात्मक निर्णय मानला जातो। जोपर्यंत सरकार एखाद्या कंपनीची विक्री करताना खूप मोठा आणि उघड भ्रष्टाचार करत नाही किंवा विक्रीच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत न्यायालय सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये थेट हस्तक्षेप करत नाही। म्हणून निव्वळ खाजगीकरण थांबवा या भावनेवर कोर्टाने त्या विक्रीला स्थगिती दिली नाही। आता आंदोलनाच्या मार्गावर येऊया। तुम्ही म्हणाल की बँक कर्मचारी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्णय बदलतात, मग IMPSLच्या वेळी का नाही बदलली? तर यातला मुख्य फरक आहे आंदोलनाची व्याप्ती, म्हणजे आंदोलन किती मोठे होते। जेव्हा बँका किंवा रेल्वेचे आंदोलन होते तेव्हा ते देशव्यापी असते। देशभरातील लाखो कर्मचारी एकत्र येतात, बँक यावर ठप्प होतात, सामान्य जनतेला त्याची झळ बसते आणि संपूर्ण देशाची यंत्रणा हलते। यामुळे सरकारवर प्रचंड राजकीय दबाव येतो। पण IMPSLच्या बाबतीत काय झालं? ही कंपनी उत्तराखंड मधील अल्मोडा येथे एका विशिष्ट भागात आहे आणि तिथे थोडे कर्मचारी काम करतात। तिथल्या स्थानिक लोकांनी आणि कामगारांनी जीवाचे रान करून लढा दिला, पण दुर्दैवानं तो लढा फक्त त्यांच्या परिसरापुरता मर्यादित राहिला। दुसरं असं की ही कंपनी थेट सर्वसामान्यांशी जोडलेली नव्हती, ती सरकारी दवाखान्यांना औषध पुरवायची। त्यामुळे देशातील इतर भागातील सामान्य नागरिकांना, सोशल मीडियाला आणि ग्राहकांना या कंपनीचे महत्त्व वेळेवर समजले नाही आणि या लढ्याला देश पातळीवर मोठी साथ भेटली नाही। जेव्हा एखादे आंदोलन एका छोट्या भागात मर्यादित राहते तेव्हा सरकारवर नियंत्रण बदलण्यासाठी पुरेसा राजकीय दबाव तयार होत नाही। मग यावर उपाय काय आहे? जर सरकारला पैशाची गरज होतीच तर IMPSL ही कंपनी थेट एखाद्या खाजगी उद्योगपतीला विकण्याऐवजी सरकारनं स्वतःकडे 51% शेअर ठेवून उरलेले 49% शेअर बाजारात IPO आणून सर्वसामान्य जनतेला विकायचे होते। पण सरकारनं हा मधला मार्ग न निवडता थेट 100% मालकी खाजगी उद्योगपतीला विकून टाकली। हीच खरी होम आहे। आता तुम्ही म्हणाल की सरकारनं असा मार्ग का निवडला नाही? तर त्याचं कारण असं आहे की सरकारला फक्त पैसा नको होता, तर सरकारला त्या कंपनीच्या व्यवस्थापनातून पूर्णपणे बाहेर पडायचं होतं। सरकारचं सध्याचं धोरण असं आहे की ज्या क्षेत्रांमध्ये खाजगी कंपन्या आधीपासून चांगलं काम करत आहे तिथे व्यापार करणं हे सरकारचं काहीच काम नाही। पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांकडे सर्वात मोठे अस्त्र असते, ते म्हणजे मतदानाचा अधिकार। निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक राजकीय पक्षाला जनतेच्या नाराजीची भीती असते। जर जनतेने खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात एकत्र येऊन मतदान केलं किंवा आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना म्हणजे खासदार आणि आमदारांना या विषयावर थेट जाब विचारला तर लोकप्रतिनिधींना संसदेत या विरुद्ध आवाज उठवावाच लागतो। शेवटी विचार करायचा झाला तर सामान्य माणूस खाजगीकरण पूर्णपणे थांबवू शकत नाही असा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे। तेव्हा देशातील जनतेने अशा राष्ट्रीय मालमत्तेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची, सोशल मीडियावर मोठा आवाज उठवण्याची आणि संघटित होण्याची गरज आहे। जेव्हा आपण आपले हक्क सविस्तर समजून घेतो आणि लोकशाही मार्गाने देश पातळीवर एकत्र येतो तेव्हा सरकारलाही जनतेच्या इच्छेचा आदर करावाच लागतो। कारण शेवटी देश चालवणारे सरकार आपण निवडलेले असते आणि देशाची मालमत्ता ही आपलीच असते। तर तुम्हाला काय वाटतं, सरकारी संस्थेचे खाजगीकरण रोखण्यासाठी जनतेने अजून काय केलं पाहिजे?
आपली प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.